बंड्या तुला शेवटचं विचारतो, तू मरणार आहेस की नाही? एकदा सांगितलं ना तुम्हाला नाही. काय पलटी मारतो साला? ए आम्ही काय तुझा गळा धरला नव्हता, तूच बोंबलत होतास मला मारायचंय मला मारायचंय. बंड्या तुला आम्ही काय समजलो होतो रे, आणि तू काय निघालास? अरे पाठीत खंजीर खुपसला रे याने, मैत्रीच्या नावावर काळीमा फासला. हे बघ बंड्या, तुला मारायचं नसेल ना तर नको मारूस, खरंच नको मारूस. पण आतापर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केलेत ना ते सगळे टाक आता. करेक्ट आहे तुझं. आणि कळती काय, चल चल चल. नाही जाणार, काय करायचं ते करा, जा. असं मग बघच आता. येडा वाटलो काय? एवढा खर्च केला, हे केलं ते केलं, शाना समजलं काय? चल बंद कर, चल. अरे साल्यानो, तुम्ही लाख प्रयत्न केला ना तरी मी मरणार नाही. घरातून बाहेर काढ. किती वाईट लोक आहेत. एखाद्या मरणाऱ्या माणसाला असं घराबाहेर काढतं का कुणी? ए तुला सांगितलं ना मी मरणार नाहीये म्हणून. शी बाबा, संध्याकाळच्या वेळी असं बोलायचं नसतं. तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला जेवायला वाढते. जेवायला? चला, आजची सोय झाली. अगं तुझा तो जल्लाद बाप असेल ना, त्याला मी दिसलो की लगेच त्याच्या नागपुड्या फुकतात. पप्पा घरी नाहीये. नाहीये असं? मग चला चला चला, वेळेत जेवायला हवं. चला. तुला वाढते रे, तुला वाढते. तू किती वाढते ग, किती वाढते. काय चपाती कच्ची, भात कच्चा, भाजी पण कच्ची. मग आमचे पप्पा म्हणतात गॅस कशाला वाया घालवायचा, पाहिजे तेवढंच शिजवायचं. आणि पोटात गेल्यावर सगळं शिजणारच आहे. अरे पण ते चावून चावून दात पडायला आले आता. मग तर आणखी चांगलं, तोंडाचा चांगला व्यायाम होईल आणि दात नसेल तर टूथपेस्टचा खर्च वाचला. मग तेवढं तरी कशाला करताय? नुसतं धान्य खा. आई शपथ, तुला आणि तुझ्या बापाला कुठल्या तरी म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. पप्पा आले. काय चाललंय हेमा? या फुकट्या माणसाला आपल्या घरात अन्न तू खायला देतेस? ए उठ 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 मामा. अहो भरल्या ताटावरून उठवताय, पाप लागेल तुम्हाला. लागू दे, ते लागलेलं पाप मी आयुष्यभर भोगायला तयार आहे, कळलं? पण तुझ्यासारख्या फुकट्यांना माझ्या घरचं असलं अन्न खाऊ देणार नाही, समजलास? अहो मामा, नाही चल उठ मामा मामा. निघ तू. आणि काय गे हेमे, या फुकट्या माणसानं आपल्या घरचं फुकटचं अन्न खायला देतच ते? पप्पा कोण आहे रे? हो तुम्हालाच. काही शंका आहे का? नाही, मीच आहे. मग अहो सकाळी कुत्र्यानं तोंड लावलं होतं या अन्नाला, फेकायचं कसं म्हणून वाढलं. कुत्र्याचं अन्न त्याला दिलंस? कुत्र्याचं? अगं मग कुत्रा काय खाणार आता? चांगलं केलंस ग माझी गोडशिक लागसो बेबी. ए भरला का तुझं पोट? भरला का अजून काही शिळ बघा असेल तर देऊ तुला आणून? मामा हो. आता तुम्ही लाख बोंबलात ना तरी तुमचे लाख रुपये मिळणार नाही. अरे बंड्या, कुत्र्याचं उष्ट अन्न खायला घातलं ना. आता बघा, ही कुत्र्याची जात नाही टांगवर करून गेली ना तर नावाचा बंड्या नाही. हरामखोर पाची बदमाश. कुठाय कुठाय तो तुमचा तो मित्र बंड्या? हो बंड्याच. कुठाय तो? माहिती नाही आम्हाला. माहित नाही? अरे कुत्र्यासारखी टांग वर करून गेलाय तो माझ्या तोंडावरती. शिवाय आमच्यावर पण टांग वर केली त्यांनी. चूप. धमकावून गेलाय तो मला, धमकावून. मी असा तसा सोडणार नाहीये त्याला. अरे मी माझे पैसे वसूल करणार आहे, समजलं का नाही? मी असा तसा पैशाचा कुत्रा नाहीये. मी असा तसा कुत्र्याचा पैसा नाहीये. मी असा तसा पैसा सोडणारा माणूस नाहीये, कळलं? आम्हाला माहितीच आहे. शांत व्हा मामा, शांत व्हा. थंड घ्या. थंड 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 नकोय मला, बंड्या हवाय, बंड्या, कळलं? धमकावून जातोय मला. अरे मी तुम्हा सगळ्यांना लास्ट वॉर्निंग देतोय.
एकतर माझ्या पैशावर तुम्ही मज्जा करताय, मज्जा. अरे, एकतर माझ्या भाड्याचे पैसे कित्येक दिवस दिले नाहीत तुम्ही मला. तरीही मी तुम्हाला सांभाळून घेतोय. मला माझे पैसे पाहिजे, कळलं? आयडिया. तो बंड्या स्वतः जर का मरत असेल ना तर मारा. अरे मला नाही मारा रे, त्याला मारा. पण मी एक एक पैसा वसूल केल्याशिवाय राहणार नाही. अरे काय करतोस रे चंड्या बाया? चला उठा, शोधून आणा त्याला. या बंड्यानं तर आपल्यावर जीव द्यायची वेळ आणली यार. हो यार. अरे तो उदय मामा सापासारखा फानाकडे बोंबलत फिरतोय. अरे या बंड्याने नाटकच लावलं यार. अरे मला तर नुसतं वैताग आलाय बाबा याचा. अरे बाबा, त्या बंड्यासाठी काय म्हणून नाही केलं मी. अरे उधारी करून करून उधारीचा डोंगर झालाय माहितीये. तू हे मला सांगतोयस? अरे त्याला वेगवेगळ्या ब्रँडचे खांबा पाजून मी लंबा झालो आहे. मग अरे वाईन शॉपवाला मला नजरेसमोर धरत नाही रे. माझी संध्याकाळची सोय पण त्याने बंद करून टाकली. अरे तुमचं काय घेऊन बसलात यार? मी तर माझ्या आईने पाठवलेल्या पुरणपोळ्या त्याला खायला घातल्यात आणि तो साला गद्दा. अरे गद्दारच आहे तो. काय तो बघ गद्दा. तू इथे आहेस काय? अरे तुला शोधून शोधून वाट लागली माहितीये. पण काय झालं काय? काय झालं? चल घरी सांगतो तुला. चल घरी चल लवकर चल. एक काय ते ठरवा. एकदा घरातून हाकलता, एकदा घरी नेता. ए पाप्या, धर याला, धर. अरे त्याचे पैसे तर दे. अरे ऐका मग. ए काय पैसा याच्यावर किती पैसे उदय तुला माहिती आहे का? हे बघ फुल पॅन्टवर हाफ पॅन्टवर आलो. चल. अरे चल रे, चला बंद करून ठेवूया. चल रे पाप्या. पुढच्या पुढे बघूया. आता येईल तू लाईनवर. बसून विचार करूया. ए पप्या, पण याने काय होणार यार? असं किती दिवस आपण त्याला घरात कोंडून ठेवणार? ए मामाने सांगितलं तसं करूया का आपण? म्हणजे कसं? बंड्याला आपण ठार मारूया. येस. काय येस काय? अरे ठार मारूया. बंड्याला आपण ठार मारायचं? अरे बिंडोक, मग आता तो काय फ्रेंच मध्ये बोलला का? आपण त्याला ठार मारायचं. ए पप्या, काय? पण कसं यार? माझ्याकडे जबरदस्त प्लान आहे. बंड्या झोपलेला असताना त्याच्या अंगावर आपण साखर टाकायची. म्हणजे त्याच्या अंगावर मुंग्या येऊन चावून ठार मारतो. नाही. हा प्लॅन एकदम फ्लॉप आहे यार. अरे पण का? कारण मी त्याच्या बाजूला झोपतो यार. त्यापेक्षा आपण एक काम करूया. आपण त्याच्या पॅन्ट मध्ये विंचू सोडला तर? क्या बात है यार. काय बात काय? विंचू सोडायचा पॅन्टीत? हा काय प्लॅन आहे? त्याची पॅन्ट मी कधी कधी वापरतो. आला निघाला बघ. बंड्या, जीव द्यायला चाललायस? हो, येतोयस कंपनी द्यायला? जाऊ दे बंड्या, तू पण काय याच्या नादाला लागतोस. तुझा जा ना. आम्हाला जा. जाऊन दे ना, त्याला अक्कल आहे का तुला? ए चाव चल करू नकोस. चल लवकर चल. आला. कोणी नाही आहे. बंडा पकडला का नाही तुला संन्यासला जाताना? खूप दिवसांनी तुम्हाला भेटलेला आहे. चल मी तुला दिलेले 1 लाख रुपये पटकन मला परत दे. मामा आहे ना बाबा, थांब ना तू. हे मे कोयता आण ग, कोयता. आता कशाला कोयता? मला कापायला? हो. मग 1 लाख रुपये मिळतील तुम्हाला? नाही. मग आता बँकेत चाललोय. येताना लाख रुपये घेऊन येतोय. या माणसाला दिवस नाही रात्र नाही सतत पैसे दिसत असतात. ते कोणाचे पैसे पडले? ते काय? कुठे तुम्ही? अरे हो. काय झालं? कुंडी.